नमस्कार. आज आपण इथे मुळ्याची भाजी बनवणार आहोत. मुळा हा फारसा कोणाला आवडत नाही, पण अशा पद्धतीने जर तुम्ही मुळ्याची भाजी बनवली तर नक्कीच सर्वांना आवडेल. तर आज आपण इथे मुळ्याची भाजी बनवणार आहोत. तर अगदी सोपी आहे आणि खूप छान चविष्ट अशी ही भाजी तयार होते. तर इथे मी मुळा छान कट करून घेतलेला आहे अशा पद्धतीने. तर इथे मी तुम्हाला दाखवते मुळा कसा कट करून घ्यायचा आहे तो. तर इथे आपण मुळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरची सालं काढून टाकायची आहेत. आता इथे मुळ्यावरची सालं काढून झाल्यानंतर जी वरची डिझाईन असते त्याने आपल्याला मुळ्याला छान डिझाईन करून घ्यायची आहे. म्हणजे खूप छान अशा चकत्या आपण ज्या करतो त्याला छान अशी डिझाईन येते. तर इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही मुळा जो आपण छान सालं काढून घेतलेली आहे त्याला आपण डिझाईन करून घेतलेली आहे. आता आपण सुरीने त्याचे कट करून घ्यायचे आहेत. तर मी असा मुळा क्रॉस करून छान आपल्या पातळ अशा काचऱ्या करून घ्यायच्या आहेत. तर इथे पाहू शकता छान काचऱ्यांना अशा पद्धतीने डिझाईन आलेली आहे. तर तुम्हाला जर अशी डिझाईन आवडत असेल तर तुम्ही करू शकता, नाहीतर मग प्लेन कट करून घेतली तरीसुद्धा चालेल. आपण मुळ्याच्या काचऱ्या तयार करून घेतल्या त्या आपण 5 मिनिटासाठी मिठाच्या पाण्यामध्ये ठेवणार आहोत. जो मुळ्याला उग्रपणा असतो तो कमी होतो. तर 5 मिनिटासाठी आपण मिठाच्या पाण्यामध्ये ठेवणार आहोत. आता एका पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरते तेल छान गरम करून घेतलेले आहे. तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपण मोहरी छान तडतडू द्यायची आहे. एक बारीक चिरलेला कांदा छान परतवून घ्यायचा आहे. कांद्याचा छान रंग बदलेपर्यंत कांदा छान परतवून घ्यायचा आहे. तर इथे कांदा छान परतवून झालेला आहे. कांदा परतवून झाला की त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची आणि लाल मिरचीचा वापर करायचा आहे. मिरचीमुळे खूप छान अशी चव येते. आता आपण इथे कांदा आणि मिरची छान आपण परतवून घेणार आहोत. तर इथे कांदा आणि मिरची छान परतवून झालेली आहे. तर आता फोडणीमध्ये आपण अर्धा चमचा लाल तिखट घरगुती आणि पाव चमचा आपण हळदीचा वापर केलेला आहे. आता मसाले आणि कांदा छान आपण परतवून घेणार आहोत. तर इथे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि हे मसाले छान आपण परतवून घेणार आहोत. आता इथे मसाले छान परतवून झाल्यानंतर जे आपण मुळा पाण्यामध्ये ठेवलेला तो 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा उग्रपणा नाहीसा होतो. आणि आपल्याला ही भाजी फक्त वाफेवर शिजवून घ्यायची आहे. तर आता आपल्याला छान मुळा आहे तो आपण फोडणीमध्ये छान परतवून घेणार आहोत. मुळा छान ताजा असेल तर बिलकुल पाण्याची आवश्यकता पडत नाही, म्हणजे मुळा छान वाफेवर शिजला जातो. तर इथे शक्यतो मुळा हा कवळाच बघायचा, म्हणजे छान वाफेवर शिजला जातो आणि खूप छान अशी भाजी तयार होते. तर फोडणीमध्ये मुळा छान आपल्याला 1 मिनिटभर असं परतवून घ्यायचं आहे, म्हणजे खूप छान मसाले मुळ्याच्या भाजीला छान सर्व बाजूने लागतात. तर अशा पद्धतीने 1 मिनिटभर आपल्याला मुळा छान परतवून घ्यायचा आहे. तर आता ही मुळ्याची भाजी आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायची आहे. तर आता आपल्याला इथे 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवून गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला भाजी छान शिजवून घ्यायची आहे. तर इथे 2 ते 3 मिनटं झालेली आहेत. पाहू शकता छान अशी वाफ आलेली आहे आणि आता भाजी छान आपली शिजलेली आहे. तर अशा पद्धतीने परतवून घ्यायचे. इथे बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाही आहे, कारण मुळा छान कवळा असल्यामुळे वाफेवर छान शिजला जातो. तर इथे भाजी छान परतवून झालेली आहे. आता आपण इथे चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. तर ही भाजी आता आपण छान परतवून घ्यायची आहे. तर ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता. खूप छान चविष्ट अशी ही भाजी तयार होते. अगदी मुळा न खाणारे सुद्धा आवडीने खातील अशी ही भाजी तयार होते. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. तर आता इथे भाजी आपली तयार झालेली आहे आणि एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. तर पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.